नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला मेथी आणि मेथीचे पानं आणि हरभऱ्याची आपले हरभऱ्याचे झाड असतं ना, त्या पानापासून मी तुम्हाला खारीसारखे बिस्किट बनवून दाखवते। तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते। हे बघा, मी हरभऱ्याची अशी हरभरा असतो ना आपला हरभऱ्याची भाजी, त्याची अशी पानं काढली सगळी। एक वाटी मी हरभऱ्याची पानं घेतलेत आणि एक वाटी आपली मेथीची पानं घेतलेत। लहान मुलं खात नाही ना हे भाज्या, म्हणून मी आता खारीसारखे बिस्किट करून दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं, 1 चमचा ओवा लागतो, अर्धा चमचा मिरी पावडर, थोडासा हिंग, चवीपुरतं मीठ आणि जिरी पावडर लागल। त्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ घेतलंय मी, मोठी वाटी, म्हणजे ज्या वाटीने भाजी मोजली ना त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाऊण वाटी, म्हणजे ती छोट्या वाटीने पाऊण वाटी रवा घेतलाय। तर आता आणि आपल्याला हे करताना हे टाकायचं, आपलं मोहन टाकायचं ना, तर मी गरम करायला ठेवलंय। मी चाळून घेतलंय चांगलं पीठ। आता आपण पीठ टाकू, त्यामध्ये हा रवा टाकायचा, भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये जिरी पावडर, हिंग आणि ओवा आहे ना असं चोळून टाकायचा थोडासा हातावर, आणि मिरी पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकू आपण, आणि त्यात ना असं गरम चांगलं कडकडीत तेल ओतायचं। असं पिठाला चांगलं चरका बसेल एवढं तेल ओतूया आपण, आणि हात भाजून म्हणून आपण अगोदर चमच्याने हे करून घेऊ चांगलं खलून। हाताने चोळू घ्यायचं चांगलं। 2 चमचे मी मोहन टाकले। हे बघा, अशी आपली मूठ तयार झाली का, सगळ्या पिठाला चांगलं लागतं ते मोहन। आणि आपण नंतर लावताना थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावायचं पोळीला, म्हणजे चांगले खुसखुशीत होतात, खारीसारखी बिस्किट होतात। हे बघा, आपण आता ही हरभऱ्याची भाजी वाटीभर घेतली मी। हे बघा, अशी हरभऱ्याची भाजी आहे, तिची पानं तोडून घेतले। कापले तर कडू होईल ना, म्हणून मेथी पण कापली नाही मी, अख्खीच पानं घेतले, एक पान काढलेले असं। आणि आपण आता लागेल तसं पाणी ओतून, अगोदर भाजी धुवून घेतली ना त्याच्यातच चोळून घ्या, नंतर थोडंसं पाणी लागेल तसं मळायचं, पातळ नाही मळायचं खूप, असं जरा घट्टच ठेवायचं, म्हणजे पोळ्या हे लाटायला पण सोपं जातं। आता आपण लागेल तसं थोडं पाणी घेऊन मळूया। आपले तीळ पण राहिले होते, तीळ टाकायचे विसरले होते आपण ना, 4 चमचे तीळ टाकू त्यात। आणि आता चांगलं असं घट्ट गोळा मळून घेऊ। आपलं असं पीठ मळून झालंय। आता आपण याला अर्धा तास असं भिजून देऊ। ते रवा असतो ना, मग रवा चांगला फुगतो। वाटी ठेवून आपण असं अर्धा तासाला भिजून देऊन मग करू। आपलं आता पीठ भिजून झालंय। आता आपण याच्या चपात्या लाटून घ्यायच्या, आणि मी हे कॉर्नफ्लॉवर घेतले 2 चमचे, त्यात 1 चमचा तूप मिक्स केले, ते आपण या चपात्यांना लावून मग ती बिस्किट बनवायची। हे बघा, छान पीठ झालंय, लई घट्ट पण नाही करायचं, लई पातळ पण नाही करायचं, असं पाहिजे, मग चांगले होतात खुसखुशीत। हे बघा, अशी हे गोळा करून घ्यायचा, लिंबापेक्षा थोडासा मोठा, आणि अशी गोल चपाती लाटून घ्यायची त्याची। हे पालेभाज्या असतात ना, मुलं खात नाही, लहान मुलं, मग आपण अशा पद्धतीने
त्यांनाही करू, खायला देऊ. हे बघा अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या ना, चपाती लाटून घ्यायची अशी छोटी. त्याला असं कॉर्नफ्लॉवर लावायचं हाताने चांगलं असं सगळ्या बाजूनी, असं हातानेच नाही करायचं, कडेपर्यंत असं छान हे करायचं, लावून घ्यायचं. आता हे बघा हे लावलंय ना, याच्यावर मी आता दुसरी अशी छोटी चपाती ठेवते. त्याला पण असं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. आता आपण दुसरी एक चपाती अशी त्याच्यावर ठेवू आणि असं मोठी चपाती लाटून घेऊ. हे बघा अशी छान लाटून घ्यायची, पातळ लाटायची. हे बघा अशा पद्धतीने अशी मोठी 3 चपात्या एकत्र अशा लाटून घ्यायच्या. मोठी करायची चांगली. कारण कसं आहे, हे मुलं मेथी हरभरा खात नाही ना, मग आपण अशा पद्धतीने त्यांना खायला द्यायचं. पौष्टिक असतात हे लहान मुलांसाठी. म्हणून मी त्याच्यात मिरची पावडर नाही टाकली. तुम्हाला जर मिरची पावडर पण टाकायची असली तर टाकू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली ना आपण, अशा त्याच्या कडा कापून घ्यायच्या. त्याला चौकोनी करायचं, चौकोनी आकार द्यायचा. आता आपण असे त्याचे काप करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कापून घेतले. आता आपण गॅस पेटवू, तेल तापायला ठेवू. अशी गोळी टाकून बघू तेल तापलं का. एका पटकन वर येते. आता आपलं तेल चांगलं तापलंय. आता आपण असा मध्यम गॅस करायचा आणि एक एक खाली अशी सोडायची. हे बघा अशा पद्धतीने उलटून पालटून अशा तळून घ्यायच्या चांगल्या बारीक गॅसवर. आता चांगल्या भाजत आल्यात ना, अशा हे बुडबुडे बंद झाले का चांगल्या भाजतात, खुसखुशीत होतात. मग आपण आता काढून घेऊ. हे बुडबुडे कमी झाले का काढून घ्यायचे. आता आपल्या चांगल्या तळून झाल्यात. आता आपण अशा काढून घेऊ. असं चांगलं तेलने तळून द्यायचं आणि मग काढायचा. अशा प्रकारे आपल्या पालेभाजीपासून मी बिस्किट सारखी खारी तयार केली. लहान मुलांना खूप पौष्टिक असते. लहान मुलांच्या डब्यावर पण देता येतात. हे बघा अशी चांगली कुरकुरीत झाली. हे बघा, आणि तेलकट पण नाही झाली अजिबात. हे बघा हात अशा पद्धतीने आपण ह्या लहान मुलांसाठी खारी बिस्किट म्हणा, खारी म्हणा, पण खूप पौष्टिक आणि खूप छान झाली. अशी रेसिपी आहे पालेभाजीपासून तयार केलेली. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.